नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनोने. स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल आयटी इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, मी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरच्या निमीची मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज चालू केली होती. त्यामध्ये मला भरपूर वायरमनच्या मुलांचे मेसेज आले की सर, इलेक्ट्रिशियनला वापरले जाणारे एमसीक्यू हे आम्ही वायरमनसाठी रेफर करू शकतो का, किंवा आम्ही वायरमनसाठी असा कोणता सिलेबस कव्हर केला पाहिजे, किंवा कोणते एमसीक्यू कव्हर केले पाहिजे जेणेकरून आम्ही तुमच्या लेक्चरमधून, म्हणजे जे मी इलेक्ट्रिशियनचे लेक्चर घेतो त्याच्यामधून आमचा वायरमनचा सुद्धा सिलेबस कव्हर होईल. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिक इलेक्ट्रिशियनचे एमसीक्यू तुम्हाला वायरमनसाठी वापरला जातील का, किंवा सिलेबस नेमका इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या सिलेबसमध्ये नेमका काय डिफरन्स आहे, तसंच निमीचे जे मॉड्यूल मी आता इलेक्ट्रिशियनसाठी घेते त्यापैकी कोणकोणते मॉड्यूल तुम्ही रेफर करायला पाहिजे, आणि महत्त्वाचं म्हणजे की प्रिपरेशन स्ट्रॅटेजी तुमची कशी असली पाहिजे माझ्या मॉड्यूल्स थ्रू, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं कव्हर करून देणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. बघा, सुरुवातीला मी नाही का हे ऑफिशियल निमीचं जे मॉक टेस्टचे जे ऍप आहे ना, त्याच्यावरतून मी नाही का याचा सिलेबस घेतलेला. हा ऑफिशियल वायरमनचा सिलेबस आहे. बघा, निमीच्या मॉक टेस्टचं जे ऍप आहे ना, त्याच्यावरचा वायरमनचा हा सिलेबस आहे. सुरुवातीला बघा, फर्स्ट इयरचा सिलेबस बघा, वायरमनचा मॉड्यूल काय, मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, म्हणजे असे 10-12 मॉड्यूल तुम्हाला फर्स्ट इयरला आहेत आणि 10 मॉड्यूल तुम्हाला सेकंड इयरला आहे वायरमनवाल्यांना. मग आता याच्यामध्ये बघा, मोस्ट ऑफ द जे मॉड्यूल्स आहेत ना तुम्हाला, बघा जसं सेफ्टी प्रॅक्टिसेस, वायर जॉईंट शोल्डरिंग, बेसिक इलेक्ट्रिसिटी, एसी सर्किट, पॉलिफेज, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, नंतर पॉवर सिस्टम, सबस्टेशन इक्विपमेंट्स, डीसी मशीन, ट्रान्सफॉर्मर, कंट्रोल एलिमेंट्स, डोमेस्टिक वायरिंग, सर्किट ब्रेकर, कंट्रोल पॅनल वायरिंग आणि बॅटरी अँड सोलार सेल. हे फर्स्ट इयरचे जे मॉड्यूल आहेत ना, आता मी तुम्हाला समोर दाखवेल की इलेक्ट्रिशियनचे जे फर्स्ट इयरचे मॉड्यूल्स आहेत ते तुमचे काही सारखे आहेत, आणि इलेक्ट्रिशियनचे सेकंड इयरचे मॉड्यूल तुम्हाला फर्स्ट इयरमध्ये. म्हणजे इलेक्ट्रिशियनचे जे मी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा जेवढा पण सिलेबस किंवा जेवढे पण मॉड्यूल्स घेतात ना, ते तुम्हाला कुठे ना कुठेतरी वायरमनच्या फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला कुठेतरी कामी पडणार आहेत. मग आता जसं बघा, सेकंड इयरला बघा, तुम्हाला सेकंड इयरला मेनली फोकस नाही का वायरिंग वरती आहे. जसं कमर्शियल वायरिंग आहे, इंडस्ट्रियल वायरिंग आहे, इल्युमिनेशन आहे, डीसी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, सोलर पॉवर प्लांट, ईव्ही चार्जिंग कसं करतो आपण, यूजी केबल म्हणजे अंडरग्राउंड केबल, डोमेस्टिक अप्लायन्सेस पार्ट 2, वाइंडिंग आणि ट्रबल शूटिंग ऑफ सिंगल फेज मोटर अँड एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. म्हणजे की तुमचा जवळपास इलेक्ट्रिशियन आणि वायरमनचा मोस्ट ऑफ द सिलेबस काय सारखा आहे. फक्त एवढं आहे की इलेक्ट्रिशियन वाल्यांना फर्स्ट इयरला बेसिक आहे आणि सेकंड इयरला टोटल मशीन आणि पॉवर सिस्टमचा पार्ट आहे. पण वायरमन वाल्यांचं काय झालं की फर्स्ट इयरला तुम्हाला बेसिक प्लस ज्या मोटर्स आहेत ना आपल्या, त्या मोटर मिक्स आहेत, आणि सेकंड इयरला तुम्हाला वायरिंग, सोलर पॅनल किंवा ट्रबल शूटिंग वगैरे त्याचा पार्ट तुम्हाला जास्त आहे. मग हा जो सिलेबस आहे ना, हा सिलेबस आहे इलेक्ट्रिशियनचा. बघा आता हा कोणता सिलेबस आहे, इलेक्ट्रिशियन. हा इलेक्ट्रिशियनचा सिलेबस आहे. त्यातला हा इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि हा इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचा सिलेबस आहे. जर तुम्ही याच्यामध्ये टॉपिक बघितले तर बघा, मी तुम्हाला सांगितलं सेफ्टी प्रॅक्टिसेस, हँड टूल्स, वायर जॉईंट्स, इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक सर्किट, सिंगल फेज मोटर, 3 फेज मोटर, बॅटरी, सोलर सेल, आय रूल्स, वायरिंग सिस्टम अँड एस्टिमेशन, अर्थिंग अँड इल्युमिनेशन, मेजरिंग इन्स्ट्रुमेंट अँड टेस्टिंग, नंतर काय डोमेस्टिक अप्लायन्सेस आणि ट्रान्सफॉर्मर. म्हणजे हे झाले आपल्या इलेक्ट्रिशियन वाल्यांचे फर्स्ट इयरचे मॉड्यूल्स. आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन वाले सेकंड इयरचे मॉड्यूल्स बघा, डीसी जनरेटर, डीसी मोटर, 3 फेज इंडक्शन मोटर. मी सांगितलं तुम्हाला मोस्ट ऑफ त्याच्यात काय मोटर्स आहेत, मोटर किंवा मशीनचा पार्ट आहे. त्याच्यानंतर काय अल्टरनेटर, नंतर बघा इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिसेस म्हणजे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स ज्याला आपण म्हणतो. नंतर काय कंट्रोल पॅनल वायरिंग, एसी डीसी मोटर्स डिव्हाइसेस, इन्व्हर्टर, युपीएस, इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग आणि पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन. जर आपण बघितलं तर जे मोस्ट ऑफ द टॉपिक एक नाही वायरमनचे ते याच्यामध्ये रिपीटेड आहेत. फक्त एवढं आहे की जे इलेक्ट्रिशियनला सेकंड इयरला आहे ते वायरमनला फर्स्ट इयरला टॉपिक आहेत. मग एक्झॅक्ट डिफरन्स आपण बघूया. आता बघा, हा झाला या दोन्ही सिलेबसचा नाही का एक्झॅक्ट डिफरन्स झाला की फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचा काय. आता आपण इथून स्टेप बाय स्टेप बघा, मी तुम्हाला सांगतो. जे आता मी इलेक्ट्रिशियनचे जेवढे पण मॉड्यूल्स घेणार आहे ना समोर चालून, तेवढे वायरमनच्या विद्यार्थ्यांना जवळपास वायरमनला 60 to 70% एमसीक्यू काय, मी मॉडेल तर सांगून राहिलो, पण या प्रत्येक मॉडेल पैकी 60 to 70% एमसीक्यू नाही का सेम आहेत. मग आता सेम म्हणजे कसं की जे इलेक्ट्रिशियनला फर्स्ट इयरला आहेत किंवा इलेक्ट्रिशियन सेकंड इयरला ज्या मॉड्यूलमध्ये जे एमसीक्यू आहेत तेच तुम्हाला वायरमनला कोणत्या ना कोणत्या टॉपिकमध्ये तरी दिसतील. म्हणजेच जे मी इलेक्ट्रिशियनचे मॉड्यूल तुमच्यासाठी घेणार आहे ते तुम्हाला वायरमन वाल्यांना सुद्धा तेवढेच कमी पडणार आहे. मग आता जे उरलेलं जे 20-30% आहे ते एक तर एमसीक्यू डिफरन्स आहे, किंवा तुम्हाला नाही का जे इलेक्ट्रिशियन वाल्यांना जे मॉड्यूल्स किंवा जे चॅप्टर नाही आहेत ते तुम्हाला वायरमन वाल्यांना नाही. मग त्याच्याबद्दल आपण भविष्यात काय करायचं ते बघू. पण आता तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो बघा मी, की बघा आता हा झाला इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचा मॉड्यूल. बघा, सेफ्टी प्रॅक्टिसेस अँड हँड टूल्स. हाच तुम्हाला बघा सेम ॲज इट इज सेफ्टी प्रॅक्टिसेस हँड टूल्स, म्हणजे हा सुद्धा कशामधून तुमचा कव्हर होणार आहे, इलेक्ट्रिशियनचा. बघा 1 नंबरचा जे मॉड्यूल आहे त्याच्यामधून तुमचा हा पार्ट कव्हर होणार.
दुसरा बघा वायर जॉईंट्स अँड सोल्डरिंग, म्हणजे हे बघा आता वायरमनवाल्यांसाठी बोलून राहिलो की तुमचा दुसरा मॉड्यूल आहे वायर जॉईंट्स अँड सोल्डरिंग. तर आपलं बघा इथं वायर जॉईंट्स अँड सोल्डरिंग याच्यात सुद्धा काय या इलेक्ट्रिशियन म्हणजे वायरमनचं इलेक्ट्रिशियनचं दुसऱ्या मॉड्यूल मधून तुमचा हा पण पार्ट काय होणार आहे, कव्हर होणार आहे. म्हणजे याच्याबद्दल एक क्वेश्चन गेला. नंतर आहे बेसिक इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम आणि इलेक्ट्रोस्टॅटिक. आता याच्यामध्ये बघा इथं पण बघा इलेक्ट्रिकल अँड मॅग्नेटिक, बघा मॅग्नेटिक सर्किटचा जो पार्ट आहे ना, मॅग्नेटिक सर्किट आणि इलेक्ट्रिकल याच्यामध्ये सुद्धा नाही का तुमचा बेसिक इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम किंवा इलेक्ट्रोस्टॅटिकचा पार्ट नाही का तुम्हाला या मॉड्यूल 3 मधून याच्यातून कव्हर होणार आहे. म्हणजे हा पण मॉड्यूल तुमचा या वायर इलेक्ट्रिशियनचा मॉड्यूल, हा इलेक्ट्रिशियनचा मॉड्यूल क्रमांक 1, मॉड्यूल क्रमांक 2 आणि मॉड्यूल क्रमांक 3 मधून तुमचे असे तिन्ही मॉड्यूल काय होणार, मॅक्झिमम 60 to 70% क्वेश्चन काय होणार तुमचे कव्हर होणार. नंतरचा क्वेश्चन बघा काय, नंतरचा कोणता आहे, एसी सर्किट, पॉलीफेज आणि मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. आता एसी सर्किट नॉर्मल, पॉलीफेज म्हणजे दोन पेक्षा जास्त फेज, एक किंवा दोन, जे आपण 3 फेज सिस्टम म्हणतो. एसी सर्किट बघा याच्यामध्ये बघा सिंगल फेज सर्किट अँड 3 फेज स्विचिंग सर्किट. म्हणजे याच्यामध्ये बघा जो पॉलीफेजचा म्हटला ना, पॉलीफेजचा मॅक्झिमम एमसीक्यू तुमचे या 3 फेज स्विचिंग मध्ये सर्किट मध्ये येतात. आणि जे एसी सर्किटचा जे बेसिक आहे तुम्हाला आता बघा इथं समोर या सिंगल फेज मध्येच का मॅक्झिमम सिंगल फेज मध्येच काय होणार तुमचे हे दोन्ही सुद्धा काय होणार, कव्हर होणार. मग उरला मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, तर इथं मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा सेपरेट आपल्याला नाही का चॅप्टर दिलेला आहे बघा. मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन, म्हणजे जो तुमचा मॉड्यूल 4 मध्ये जे क्वेश्चन येणार ना तुम्हाला, ते 4 म्हणजे इलेक्ट्रिशियनचा 9वा मॉड्यूल, त्यातले मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला कसे देणार, मॉड्यूल नंबर 4 मध्ये येणार. म्हणजे तुमचा मॉड्यूल नंबर 4 बघा, पहिले तर मॉड्यूल याच्यात इलेक्ट्रिशियनचा 4 नंबरचा आणि 9 नंबरच्या मॉड्यूल मधून तुमचं काय कव्हर होणार आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं, पॉवर सिस्टम, सबस्टेशन, इक्विपमेंट आणि अर्थिंग. आता बघा आपल्याला पॉवर सिस्टम, सबस्टेशन, इक्विपमेंट आणि अर्थिंग. तर याच्यामध्ये बघा जो तुमचा अर्थिंगचा पार्ट आहे, याच्यापैकी हा जो अर्थिंगचा पार्ट आहे ना, हा मॉड्यूल बघा इथं अर्थिंग अँड इल्युमिनेशन आहे. म्हणजे मॉड्यूल नंबर जो 8 आहे ना, याच्यामध्ये हा अर्थिंग आहे. तर या अर्थिंग इल्युमिनेशनचा पार्ट मी तुम्हाला सांगतो, पण मॉड्यूल नंबर 8 मधला जो अर्थिंग आहे ना, तो सेम क्वेश्चन तुमचे कशामध्ये या मॉड्यूल नंबर 5 मध्ये. म्हणजे तुम्हाला मॉड्यूल नंबर 5 जर रेफर करायचं असेल तर इलेक्ट्रिशियनचा मॉड्यूल नंबर किती आहे, 8चे मॅक्झिमम क्वेश्चन, कितीचे, 8चे. आणि बघा पॉवर सिस्टम, सबस्टेशन आणि इक्विपमेंट. आता इथं चॅप्टर बघा, याच्यात बघा इथं काय दिले, कंट्रोल पॅन, ट्रान्सफॉर्मर, डोमेस्टिक वरील सेकंड इयरला बघा. हा याच्यामध्ये नाही का हे 21 नंबर मॉड्यूल इथं बघा. पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये नाही का याच्यात सबस्टेशनचा एक चॅप्टर आहे. त्या सबस्टेशनच्या चॅप्टर मधून क्वेश्चन तुमचे नाही का, हे जे पॉवर सिस्टम म्हणजे पॉवर सिस्टम आणि सबस्टेशन म्हणजे याचा मॉड्यूल किती, याच्यात दिल्यापैकी क्वेश्चन म्हणजे सेकंड इयरचा 20 नंबरचा जे मॉड्यूल दिला ना मी, 20 नंबरचा, या 20 नंबरच्या मॉड्यूल मधून तुमचा कोणता होणार आहे, या 5 नंबरचा मॉड्यूल कव्हर होणार आहे. म्हणजे बघा हा पण क्वेश्चन गेला आणि हा पण गेला. आता उरला डीसी मशीन. डीसी मशीन मध्ये बघा जसं मी तुम्हाला सांगितलं की सेकंड इयरचा डीसी जनरेटर आणि डीसी मोटर. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला काय रेफर करावं लागेल की मॉड्यूल नंबर 13 आणि मॉड्यूल नंबर 14. आता मी इलेक्ट्रिशियनचे डायरेक्ट नाही का फर्स्ट इयर सेकंड इयर बायफर्केट न करता डायरेक्ट 1 ते 20 पर्यंत घेतलेले. आता बघा म्हणजे या डोमेस्टिक अप्लायन्सेस पर्यंत नाही का हे इथपर्यंत फर्स्ट इयर आहे आणि इथून खाली सेकंड इयर चालू होतं. म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला फर्स्ट इयरचा जर तुमचा डीसी मशीन तुम्हाला जर कव्हर करायचं असेल ना, तर सेकंड इयरचा डीसी जनरेटर आणि डीसी मॉड्यूल, डीसी मोटरचं इलेक्ट्रिशियनचं मॉड्यूल तुम्हाला बघावं लागेल. म्हणजे जेणेकरून तुमचा हा पण पार्ट होणार कव्हर होऊन जाणार डीसी मशीनवरचा. आता त्याच्यानंतरचा बघा काय, ट्रान्सफॉर्मर, एसी मोटर, स्टार्टर आणि अल्टरनेटर. मग याच्यात बघा तुम्हाला हे सगळ्याच्या सगळे मॉड्यूल एकत्र देण्याचं कारण एकच आहे की तुम्हाला नाही का सिलेबसला जास्त डीप मध्ये क्वेश्चन येणार नाही. मग जे पण क्वेश्चन तुम्हाला येणार ना ते सगळे बेसिक वरती येणार. मग बेसिक वरती म्हणजे बघा जसं ट्रान्सफॉर्मरचं बेसिक तुम्हाला 11 नंबरचं जे मॉड्यूल आहे, याच्यात 11 नंबरच्या मॉड्यूलमध्ये मी ट्रान्सफॉर्मरचं बेसिक घेणार. तर ते तुमचं या बघा याच्यातला ट्रान्सफॉर्मर गेला तुमचा 11 नंबर, इथं बघा 14 होता हा ट्रान्सफॉर्मर गेला 11 नंबरचा मॉड्यूल. उरला एसी मोटर. तर एसी मोटरमध्ये पण नाही का याच्यामध्ये बघा सिंगल फेज इंडक्शन मोड, सिंगल इथं मोटरमध्ये बघा हा सिंगल फेज मोटर असतील आणि 3 फेज मोटर असतील. म्हणजे मॉड्यूल नंबर 14 आणि 15 किंवा तुम्ही जर का सिंगल फेज जरी म्हटलं एसी मोटर, स्टार्टर आणि अल्टरनेटर, तर याच्यात बघा जो अल्टरनेटर दिसतो नाही बघा मॉड्यूल नंबर 16. म्हणजे 14, 15 आणि 16 जर मॉड्यूल तुम्ही बेसिक बरं का 11 नंतर 14 नंबरचं मॉड्यूल, नंतर 15 आणि 16 नंबरचं मॉड्यूल जर तुम्ही व्यवस्थित इलेक्ट्रिशियनचं जर का केलं तर तुमची याच्यातले सुद्धा मॅक्झिमम प्रश्न नाही का ट्रान्सफॉर्मर, एसी मोटर, स्टार्टर आणि अल्टरनेटरचे काय होऊन जातात, मॅक्झिमम प्रश्न काय होऊन जातात तुमचे कव्हर होऊन जातात. त्याच्यानंतरचा बघा मॉड्यूल कंट्रोल एलिमेंट्स अँड इक्विपमेंट्स. आता कंट्रोल एलिमेंट्स अँड इक्विपमेंट्स माहिती का, याच्यामध्ये तुम्हाला जो कंट्रोल पॅनल वायरिंगचा जो पार्ट आहे ना मॉड्यूल नंबर 18 मध्ये, या 18 मध्येच नाही का तुम्हाला म्हणजे हा जो मॉड्यूल नंबर 8 आहे तुमचा, या मॉड्यूल नंबर 8चं बेसिक जे कंट्रोल पॅनल वायरिंग मध्ये आपण कंट्रोल एलिमेंट जे वापरतो ना, रिले वगैरे, रिले नंतर कॉन्टॅक्टर वगैरे जे वापरतो, ते सगळ्याच्या सगळं तुमचं नाही का मॉड्यूल नंबर 8 म्हणजे याचा मॉड्यूल नंबर 18.
याचं मॉड्यूल नंबर किती 18. या मॉड्यूल 18 नंबरच्या मॉड्यूलमधून तुमचं हे कव्हर होऊन जाणार. नंतरचा बघा डोमेस्टिक वायरिंग. ॲज इट इज डोमेस्टिक वायरिंगचा बघा डोमेस्टिक अप्लायन्सेस आणि जो वायरिंगचा पार्ट आहे ना, हा मॉड्यूल नंबर जे 7 आहे ना, याच्यामध्ये बघा वायरिंग सिस्टम अँड एस्टिमेशन, म्हणजे याच्यामधला जो डोमेस्टिक वायरिंगचा सब्जेक्ट आहे तुमचा हा डायरेक्ट इथून कव्हर होऊन जाणार मॉड्यूल नंबर याचा कोणता मॉड्यूल नंबर 8 मधून. म्हणजे हे जर तुम्हाला रेफर करायचं असेल तर इलेक्ट्रिशियनचं मॉड्यूल नंबर 8, मी जे आता नाव सांगून राहिलो मॉड्यूल नंबर 8 तुम्हाला काय करावं लागेल याच्यातून रेफर करावं लागेल. त्याच्यानंतरचा बघा सर्किट ब्रेकर. मी तुम्हाला सांगितलं जो सर्किट ब्रेकरचा जो पार्ट आहे ना, तुम्हाला पॉवर जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन मध्ये नाही का सर्किट ब्रेकरवरचे सुद्धा प्रश्न आहेत. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी मॉड्यूल नंबर 20 कोणत्या या सर्किट ब्रेकरसाठी कोणतं मॉड्यूल नंबर 20 तुम्हाला काय करावं लागेल रेफर करावं लागेल इलेक्ट्रिशियनचं. मॉड्यूल नंबर 20 म्हणजे आता हे सेकंड इयरचं काहीतरी शेवटचे मॉड्यूलचे ते. आता बघा त्याच्यानंतर कंट्रोल पॅनल वायरिंग. आता मी तुम्हाला सांगितलं सेम कंट्रोल पॅनल वायरिंग, सर्किट ब्रेकर आणि रिले. तर ही जी कंट्रोल 18 नंबरचा मॉड्यूल आहे ना, याच 18 नंबरच्या मॉड्यूलचे प्रश्न तुम्हाला नाही का कंट्रोल पॅनल वायरिंगच्या याच्यात दिसतात. मग आता उरला फर्स्ट इयरचा शेवटचा मॉड्यूल म्हणजे मॉड्यूल नंबर 12 बॅटरी अँड सोलार सेल. काय बॅटरी अँड सोलार सेल. तर याच्यामध्ये बघा सेम मॉड्यूल आहे इलेक्ट्रिशियनला 5 नंबरचं. किती नंबरचं मॉड्यूल आहे 5 नंबरचं. म्हणजे जर हा तुम्हाला मॉड्यूल कंप्लीट करायचं असेल तर याच्यात इलेक्ट्रिशियनचं 5 नंबरचं मॉड्यूल तुम्हाला काय करावं लागेल रेफर करावं लागेल. मग हे झालं तुमचा एवढ्या याच्यावर नाही का. म्हणजे आता बघा इलेक्ट्रिशियन वायर म्हणला जो फर्स्ट इयरचा जो सिलेबस आहे ना, जर आपण बघितलं तर इलेक्ट्रिशियनला मिक्स आहे बघा फर्स्ट इयर सेकंड इयर. मग आता तुम्हाला मिक्स का बरं आहे, कारण तुम्हाला नाही का प्रत्येक गोष्टी डीपमध्ये नाही येत. जसे जेवढ्या पण मोटर दिसतात ना तुम्हाला, या मोटरचं एकदम डीपमध्ये थिअरी नाही. तुम्हाला बेसिक कन्स्ट्रक्शन, वर्किंग काय, कोणत्या प्रिन्सिपलवरती काम करते आणि त्याच्याबद्दलची जनरल आयडिया नाही का, हे या वायरमनच्या विद्यार्थ्यांना नाही. मग त्याच्यामुळे जर तुम्हाला इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर वाल्यांसाठी आता इथपर्यंत जेवढे मी सांगितलं तेवढं सॉरी वायरमनच्या फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांनी मिक्सवाले मॉड्यूल बघायचे माझे जेवढे पण मी इलेक्ट्रिशियनसाठी अपलोड करेल. मग त्याच्यात मॉड्यूल मी नावं सांगितलं हे नाही का, तुम्ही कुठेतरी नोट करून ठेवा किंवा याच्यासमोर नाही का नावं लिहून ठेवा. इलेक्ट्रिशियनचं कोणतं मॉड्यूल आहे. तर प्रत्येक मॉड्यूलच्या बाबतीत मी कुठून तयारी करायची हे मी तुम्हाला सांगितलं. आता सेकंड इयरचं बघू. सेकंड इयरचं माहिती आहे का कमर्शियल वायरिंग नावाचा नाही का, असं एकदम सेपरेट असं आपल्याला सब्जेक्ट वगैरे किंवा कमर्शियल वायरिंग हा फर्स्ट इयरला बघायला भेटत नाही किंवा इलेक्ट्रिशियन वाल्यांना बघायला भेटत नाही. मग जे कमर्शियल वायरिंग तुम्ही शिकणार ना, कमर्शियल वायरिंग मॅक्झिमम मी तुम्हाला सांगितलं की डोमेस्टिक वायरिंग तुम्ही इथं शिकणार कुठे वायरिंग सिस्टममध्येच काहीतरी पार्ट आहे. जसं याच्यात डोमेस्टिक वायरिंग सांगितलं ना, तसंच कमर्शियल वायरिंग सुद्धा नाही का आपल्या ज्या इलेक्ट्रिशियन वाल्यांना वायरिंग सिस्टम म्हणजे वायरिंग मध्येच नाही का मॅक्झिमम प्रश्न त्यांचे नाही का इथून कव्हर होतात. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी सुद्धा नाही का मॉड्यूल नंबर 7 नंबरचं जे मॉड्यूल आहे ना, तुम्हाला किती नंबरचं हे 7 वायरिंग सिस्टम अँड एस्टिमेशन मध्ये 7 नंबरचं जे मॉड्यूल आहे ते तुम्हाला काय करावं लागेल रेफर करावं लागेल इलेक्ट्रिशियनचं. मग त्याच्यानंतर इंडस्ट्रियल वायरिंग. याच्यात सुद्धा नाही का तुम्ही हे 7 नंबरचाच मॉडेल रेफर करू शकता. फक्त मी एवढंच सांगतो याच्यामध्ये फरक एवढा आहे की तुम्हाला नाही का हे थोडं डीपमध्ये, म्हणजे जसं इलेक्ट्रिशियन वाल्यांना नाही का मॅक्झिमम जसं मी तुम्हाला सांगितलं इलेक्ट्रिशियन वाल्यांना मशीन डीपमध्ये आणि वायरिंग वगैरे वरतून आहे, तसं तुम्हाला मशीन नाही का वरतून आहे आणि जे वायरिंगचा जो पार्ट आहे तो एकदम डीपमध्ये. मग इथून तुम्हाला नाही का 50% तरी तुमचा नाही का ऍटलिस्ट 50% सिलेबस नाही का तुमचा या 7 नंबरच्या मॉड्यूलमधून तुमचा म्हणजे याचाच 50% म्हणजे ऍडव्हान्स वगैरे राहतं ते आपण एखाद्या वेळेस तरी बघू. मग बघा नंतरचा इल्युमिनेशन, स्टेज ऑफ लाईट कंट्रोल. आता इलेक्ट्रिशियनचा हा पार्ट बघा, इल्युमिनेशन वाला होता नाही तोच. हा बघा मॉडेल नंबर 8 मध्ये इल्युमिनेशनचा जो पार्ट दिसतो ना तुम्हाला, या सेम इल्युमिनेशनचा पार्ट तुम्हाला सेकंड इयर मध्ये. मग याच्यात हे जर तुम्हाला मॉडेल रेफर करायचं याच्यात काय करावं लागेल तुम्हाला, मॉडेल नंबर जे 8 आहे इल्युमिनेशनसाठी 8 नंबरचं जे मॉडेल याच्यातून काय होईल तुमचं मॅक्झिमम कव्हर होणार. नंतर काय डीसी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, सीएफएल आणि एलईडी लॅम्प्स. आता एलईडी म्हणजे असते लाईट इमिटिंग डायोड. जे डीसी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय असतो तो आपण एसी टू डीसी कन्वर्ट करून नाही का इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट आहे. म्हणजे हे जे तुमचा हा मॉड्यूल आहे ना, या जो इलेक्ट्रॉनिक प्रॅक्टिकल दिसतो ना तुम्हाला याच्यामध्ये, हा जो इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिसेसचा जो सब्जेक्ट दिसतो म्हणजे मॉडेल नंबर जे 17 दिसतं ना, या 17 नंबरच्या पार्टमधून तुमचा हा 17 नंबरच्या पार्टमधनं काय होईल तुमचा डीसी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय, नंतर सीएफएल, एलईडी लॅम्प्स, हे सगळं काय होईल. म्हणजे सीएफएल नाही आहे फक्त आम्हाला, पण एलईडी लॅम्प्स आणि डीसी रेग्युलेटेड पॉवर सप्लाय तुमचा याच्यातून कव्हर होणार. नंतरचा काय आहे की सोलार पॉवर प्लांट अँड ईव्ही चार्जिंग. आता याच्यामध्ये पण येते सेम ईव्ही चार्जिंगचा होता इथं कुठेतरी बघा. हा इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग आहे, इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग. आणि आता सोलार पॉवर प्लांट नाही का आम्हाला जनरेशन मध्ये नाही का इलेक्ट्रिशियन वाल्यांना जनरेशन मध्ये थोडा सोलर पॉवर प्लांटचा म्हणजे या इथलचा जनरेशनचा पार्ट आणि इथं इलेक्ट्रिक व्हेकल. म्हणजे जर तुम्ही मॉडेल नंबर 20 म्हणजे इलेक्ट्रिशियनचं इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग आणि सोलर जनरेशन वाला टॉपिक बघितला तर तुमचा मॅक्झिमम याच्यातले जे क्वेश्चन आहेत ना तुमचे हे इथून 20 नंबरच्या मॉडेलमधून तुमचे कव्हर होणार. आता बघा आता नंतर येतं अंडरग्राऊंड केबल. आम्हाला अंडरग्राऊंड केबल वरती डायरेक्ट इलेक्ट्रिशियन वाल्यांना बघा
याच्यात नाही का वायर जॉईंट सोल्डरिंग अँड कनेक्टिंग केबल्स, याच्यामध्येच नाही का आम्हाला अंडरग्राऊंड केबल नावाचा सेपरेट चॅप्टर आहे. आणि याच अंडरग्राऊंड केबलवरती पूर्ण थेरीचं लेक्चर मी माझ्या युट्यूब चॅनलवरती पण टाकलेलं आहे. तर तुम्ही तेवढं जरी लेक्चर रेफर केलं ना तरी तुमचा हा सेकंड इयर वाल्यांचा अंडरग्राऊंड केबलवाला जो टॉपिक आहे ना, म्हणजे याच्या मॉडेल नंबर 3 मधला मॅक्झिमम तुमचं याच्यातून कव्हर होऊन जाणार. कारण त्याचं मी डिटेलमध्ये लेक्चर अंडरग्राऊंड केबलचं जेवढेही क्वेश्चन एमसीक्यू विचारतात ना, जेवढे किंवा एमसीक्यू विचारतात किंवा कोणत्या कॉम्पिटेटिव्ह मध्ये एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारतात, ते सगळेच्या सगळे क्वेश्चन नाही का मी माझ्या युट्यूब चॅनलवरती कंप्लीट करून दिलेले. मग त्याच्यात हा अंडरग्राऊंड केबल नाही का तुमचा मॉडेल नंबर 3 आणि मी लेक्चर सुद्धा सेपरेट अपलोड केले, थेरी लेक्चर. त्याचं सुद्धा काय आहे की या अंडरग्राऊंड केबल तुमचा त्याच्यातून कव्हर होऊन जाणार. नंतर उरला डोमेस्टिक अप्लायन्सेस 1, डोमेस्टिक अप्लायन्सेस 2, वाइंडिंग आणि ट्रबल शूटिंग ऑफ एस्टिमेशन अँड कॉस्टिंग. आता याच्यात बघा आम्हाला डोमेस्टिक अप्लायन्सेस नावाचा एक सेपरेट मॉडेल नंबर 10, म्हणजे जे 1 आणि 2 आहे ना, याच्यापैकी जर तुम्ही मॉडेल नंबर याला 10 मॉडेल नंबर जर का रेफर केलं तर याच्यात तुमचे नाही का 50% वगैरे क्वेश्चन सारखे येतात. म्हणजे इलेक्ट्रिशियनचे, कारण आम्हाला नाही का जास्त म्हणजे इलेक्ट्रिशियनवाल्यांना म्हणजे जास्त डोमेस्टिक अप्लायन्सेसचे जे ट्रबल शूटिंग आहे, प्रॉब्लेम काय येतात, कोणकोणते अप्लायन्सेस आपण वापरतो, याच्यावरती जास्त प्रश्न येत. त्याच्यामुळे तुम्हाला हे 2 सेपरेट मॉड्यूल्स आहेत, त्याचं तुम्ही आमच्या इलेक्ट्रिशियनचा हे जे मॉडेल नंबर 10 आहेत का नाही, हे तुम्ही जर रेफर केलं तर याच्यातून तुमचे मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह होणार. नंतर जो वाइंडिंगचा आणि ट्रबल शूटिंग एस्टिमेशन कॉस्टिंगचा पार्ट आहे तो इलेक्ट्रिशियन वाल्यांना कुठं नाहीये. वाइंडिंग आहे पण आम्हाला एकदम बेसिक आहे, 3 फेजची वाइंडिंग कशी करायची, सिंगल फेजची वाइंडिंग कशी करायची, पण तुम्हाला त्याच्यावरती सेपरेट काय मॉड्यूल्स आहेत. म्हणून या 2 मॉड्यूल्सचं तरी नाही का तुम्ही जास्त, म्हणजे जर का तुम्ही हेच बाकीचे मॉड्यूल जर का प्रॉपर वगैरे बघितले इलेक्ट्रिशियनचे सगळे, तर तुम्हाला या 2 मॉड्यूलचे थोडेफार प्रश्न जमतील, पण मॅक्झिमम प्रश्न तुम्हाला नाही का आता याचे सेल्फच करावं लागतील. आता हा झाला पूर्ण इलेक्ट्रिशियन आणि वायरमन सिलेबसचा एक्झॅक्ट डिफरन्स आणि तुम्ही नेमकं कुठून तयारी करायला पाहिजे, किंवा इलेक्ट्रिशियनचे जे मी मॉड्यूल्स आता घेऊन राहिलो फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे, जर तुम्ही तेवढे मॉड्यूल केले तर तुमचे माहिती का याच्यात जवळपास तुमचा 80% सिलेबस सांगतो मी तुला, किती 60 to 70%. मी तुम्हाला काय सांगितलं, 60 to 70% वायरमनचा निमीचा सीबीटी साठीचा प्रश्न तुमच्या का होणार, याच्यातून सॉल्व्ह होऊन जाणार. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त जे मी इलेक्ट्रिशियनचे जेवढे मॉड्यूल केले तुम्ही तर सगळेच्या सगळे मॉड्यूल्स नाही का थेरी लेक्चर्स आणि जे मी निमीचे क्वेश्चन सिरीज सगळेच्या सगळे व्हिडिओ तुम्ही बघितलेच पाहिजे. सोबत तुम्ही काय करा की जसं जसं मी तुम्हाला सांगितलं, जे लेक्चर तुम्हाला लिंक करून दिले ना, त्याच्यानुसार तुम्ही काय करायचं, आपापला मॉडेल रेफर करायचं. मग आता हे सगळे मॉडेल मी स्टेप बाय स्टेप नाही का माझ्या युट्यूब चॅनलवरती मी काय करणार आहे, अपलोड केलेले आणि काही याच्यानंतर भविष्यात अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही ही जी स्लाइड आहे याचा एक तर स्क्रीनशॉट काढून ठेवा, की काहीतरी एखाद्या ठिकाणी नोट करून ठेवा. कारण याच्यातून तुम्हाला प्रत्येक वेळेस समजायला पाहिजे की आपल्याला जर का सर्किट ब्रेकर चॅप्टर कव्हर करायचं आहे तर आपल्याला मॉड्यूल नंबर 20 म्हणजे कुठं इलेक्ट्रिशियनचा शेवटचा मॉड्यूल बघावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, वायरमनवाले विद्यार्थी स्पेशली अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. आता याच्यात नाही का मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलवरती दाखवतो की एक्झॅक्ट आपण काय माहिती का कुठं किती कसे मॉडेल्स मी अपलोड केलेले आहेत. तोपर्यंत काय करा, तुम्ही या स्लाइडचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे, बघा हे माझं युट्यूब चॅनल आहे आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रसाद नावानं. जर तुम्ही या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये गेले ना, तर प्लेलिस्टच्या सेक्शनमध्ये तुम्हाला टोटल 4 प्लेलिस्ट दिसेल इथं. आता या 4 प्लेलिस्ट पैकी बघा, जे मी निमीचे इलेक्ट्रिशियनचे सेकंड इयरची एमसीक्यू सिरीज आणि निमी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरची एमसीक्यू सिरीज, म्हणजे अशा 2 एमसीक्यूच्या सिरीज आहेत ना, मी याच्यामध्ये चालू केलेले इलेक्ट्रिशियन वाल्यांसाठी. जे मी तुम्हाला सांगितलं ना, जे मॉड्यूल 1, मॉड्यूल 2, मॉड्यूल 3 ते इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे मॉड्यूल वाईज, म्हणजे डीसी जनरेटर असो, डीसी मोटर असो, मॉड्यूल नंबर 1 इलेक्ट्रिशियनचं मॉड्यूल कोणतं आहे, इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं मॉड्यूल कोणतं आहे, हे सगळे मॉड्यूल वाईज नाही का याच्यामध्ये काय केलेलं आहे, अपलोड केलेले आहेत किंवा याच्यात भविष्यात अपलोड करेल. नंतर तुम्ही बघा ही दुसरी प्लेलिस्ट आहे इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचा थेरी क्लास. आता थेरी क्लासमध्ये मी काय, जे इलेक्ट्रिशियन सेकंड इयरला जे टॉपिक्स आहेत ना, जसं डीसी जनरेटर आहे, डीसी मोटर आहे, अल्टरनेटर आहे, याच्या संबंधित जे इम्पॉर्टंट थेरीचे जे लेक्चर्स आहेत ते मी थेरीचे लेक्चर नाही का या व्हिडिओमध्ये घेत असतो. आणि आत्ताच तुम्हाला सांगितलं की इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचा थेरी क्लास, याच्यामध्ये बघा मी अंडरग्राऊंड केबल डिटेलमध्ये अंडरग्राऊंड केबलची थेरी काय हे नाही का या व्हिडिओमध्ये मी घेतलेली. तर मग याच्यामध्ये बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी कंप्लीट अंडरग्राऊंड केबलची नाही का कंप्लीट थेरी घेतलेली आहे. तर असेच नाही का भरपूर, म्हणजे याच्यानंतरही काय करणार, जेवढे मला वाटेल की जेवढे आपल्याला एमसीक्यू इम्पॉर्टंट आहे, एमसीक्यू किंवा जेवढी थेरी आपल्याला इम्पॉर्टंट आहे आपल्या मॉडेलसाठी, त्या प्रकारची थेरी मी कशात घेणार आहे, या चॅनलवरती घेणार आहे. मग जर तुम्ही आता बघा वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो मी, जर तुम्ही म्हणत असाल हे एमसीक्यू तुम्ही रेफर करता, जसं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगितलं की मॉड्यूल 1 साठी कोणतं वापरायचं, मॉड्यूल 2 साठी कोणतं वापरायचं, फर्स्ट इयर सेकंड इयर, किंवा जर तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट केली तर मी काय करणार, तुमच्यासाठी सेम व्हिडिओ, बघा व्हिडिओ तर रिपीट रेकॉर्ड करू शकत नाही, पण सेम व्हिडिओ नवीन प्लेलिस्ट बनवणार तुमची वायरमन वाल्यांची, की वायरमनचा जसं मी इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचं प्लेलिस्ट बनवली आहे तसंच वायरमनच्या विद्यार्थ्यांची प्लेलिस्ट बनवणार आणि त्याच्यामध्ये सेम व्हिडिओ अपलोड करणार, रिअपलोड करणार. फक्त तुम्हाला मी जसं याच्यात जसं बघा आता एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला की याच्यामध्ये नाही का
याच्यामध्ये मी दिलेलं आहे बघा की इलेक्ट्रिशियन सीबीटी निमी सेकंड इयर मॉड्यूल 2 डीसी मोटर. तसं मी काय करणार तुमचं प्रत्येकाचं की म्हणजे वायरमनचं मॉड्यूल 1, वायरमनचं मॉड्यूल 2 हे व्हिडिओ कंबाईन करून त्याच्यामध्ये काय करणार अपलोड करणार. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला नाही का कमेंट करून सांगा. अशा पद्धतीने मी काय करेल वायरमन वाल्यांसाठी सुद्धा काय करतो याच्यावरती प्लेलिस्ट बनवून ठेवतो. आता बघा मित्रांनो, हे एवढं सगळं झालं. याच्यात मी या लेक्चरमध्ये तुम्हाला काय सांगितलं की इलेक्ट्रिशियन आणि वायरमन मध्ये नेमका डिफरन्स काय, आपण कशा पद्धतीची स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे जेणेकरून इलेक्ट्रिशियनच्या एमसीक्यू सोबत तुम्ही वायरमनचे विद्यार्थी सुद्धा काय करू शकता, माझ्यासोबत तयारी करू शकता. आणि की नेमका आपण सीबीटीची कशा प्रकारे तयार केली पाहिजे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील किंवा अशाच मी तुम्हाला जे सांगितलं की अशा आयटीआय रिलेटेड एखाद्या गोष्टी किंवा आयटीआय इलेक्ट्रिशियन वायरमन रिलेटेड प्रॅक्टिकल किंवा थेरी क्लासेसचे लेक्चर जर तुम्हाला बघायचे असतील तर माझं युट्यूब चॅनल आहे आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत, त्याला सबस्क्राईब करून ठेवा. जर तुम्हाला काहीही डाऊट असेल म्हणजे सिलेबस रिलेटेड असो किंवा एमसीक्यू रिलेटेड असो, कोणत्याही प्रकारचा डाऊट जर तुम्हाला असेल तर तुम्ही मला आयटीआय इन्स्ट्रक्टर प्रशांत या इंस्टाग्राम हँडलवरती सुद्धा मेसेज करू शकता किंवा कोणत्याही व्हिडिओच्या खाली तुम्ही काय करा मला कमेंट करून ठेवा. मी तुम्हाला तुमचा डाऊट नक्कीच क्लिअर करून देईन. धन्यवाद.